धामणगाव विधानसभा क्षेत्रात नमोतेज स्पर्धा सध्या सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये नाचू कीर्तनाचा रंगी हा कार्यक्रम संपूर्ण नांदगाव, चांदूर आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये घेण्यात आला असता आज त्याची अंतिम फेरीची निवड आहे। त्या निवड करता सिनियर अभिनेता निशिगंधा वाड या ठिकाणी आलेले आहे, तसेच नाट्य कलावंत सुद्धा। तर आपल्यासोबत निशिगंधा वाड ताई आपल्या सोबत आहे। तर प्रथम तुमचं एमबी न्यूज आणि महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये स्वागत आहे। नेमकं तुम्ही धामणगाव समोर क्षेत्रामध्ये भेट दिली असता आणि एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आले, काय सांगा? अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणजे आता या रांगोळीत जे वाचलं ना, प्रताप पर्व नमो चषक अंतर्गत हा जो अभिनव कार्यक्रम इथे घेतलेला आहे, आदरणीय अक्कासाहेब आहेत माझ्यासोबत आणि प्रत्येक रांगोळीमध्ये, कारण आपण आता रांगोळी स्पर्धांचं पाहिलं, उद्धृत केलेलं आहे की युवा शक्ती असो, नारी शक्ती असो, समाजातला किसान वर्ग असो किंवा महिला सक्षमीकरण असो, खेळाडूंचं सक्षमीकरण असो, सौष्ठवपूर्ण त्यांना आत्मनिर्भर भारतामध्ये स्वयंसिद्ध करण्याचं जे प्रताप पर्व आहे त्याचा खूप आनंद झाला बघून मला। आणि आता आपण या स्पर्धांबद्दल बोलूया। आणि नाचू कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे आणि आज तुमच्या हस्ते आपल्या मागे आता तो ध्वनी येतो आहे। सगळ्यात चांगली गोष्ट अशी वाटली ना साहेब मला, की ज्यांचं मातीशी नातं घट्ट रुजलेलं आहे अशा बायकांना, म्हणजे कुठलंही आधुनिकीकरण इथे स्पर्धात्मक नसलेल्या बायकांना विशेष करून आपण स्थान दिलेलं आहे। त्यात लोककलांना उजागर करण्यासाठी गवळण, गोंधळ आणि सोबत अर्थातच रामलल्लांचं अभिवादनपर गीत, हे सगळं हा उपक्रम खरंच फार सुंदर आहे। आणि मला असं वाटतं की प्रसार माध्यमांनी जास्तीत जास्त हे अधोरेखित करून त्याचा उच्चार करणं गरजेचं आहे, कारण असा छान कार्यक्रम घेतलायत ना आपण, म्हणजे कौतुक करावं असं वाटतं। आणि मी खूप आनंदी आहे की मला सहभागी होता आलं। पूर्वी येणार होते मी ताईंकडे एकदा, पण आदल्याच दिवशी माझा अपघात झाला आणि मला चालताच येईन, कारण मला लिगामेंट टेअर झालेलं होतं। पण ह्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी राग मानला नाही आणि आमची पुन्हा भेट होते आहे आज, आणि मीही शब्द पाळला। आणि युवा आमदार आमचे प्रतापदादा अडसळ आहे, ते नमो चषक अनेक स्पर्धा या ठिकाणी होत आहेत, पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी विशेष करून तिने म्हणजे नांदगाव, चांदूर, धामणगावमध्ये भजन स्पर्धा राबवली आहे। आणि याबद्दल तुम्ही युवा आमदार दादांना काय संदेश देणार? आता माझ्यापेक्षा लहान आहेत म्हणून आशीर्वाद देणार, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करणार। नक्कीच दादांना एका कार्यकर्त्याचा मानाचा मुजरा सुद्धा सिने वेतन निशिगंधा वाड यांनी दिलेला आहे।